this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये मॉस, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन रोबोटिक्स मध्ये SM सॉलिड मेकॅनिक्स हे दोन टफ विषय आहे. यस, आणि ह्या दोन विषयांच्या बद्दल खूप मुलांनी आम्हाला क्वेरी विचारलेल्या की सर हे विषय आमचे काही मुलांचे क्रिटिकलला आहे, काहींचे गोल्डनला आहेत आणि कितीतरी मुलांचे बॅकलॉग आहे. सो आम्हाला हे विषय काढायचेच आहे. आम्हाला एक असं एक्सपर्ट टॉक द्या की ज्याच्यामध्ये या विषयाची ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की पेपर कसा येतो, पेपर कसा चेक होतो, पेपर कसा लिहायचा, इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, इम्पॉर्टंट टॉपिक्स काय, कसा अभ्यास करायचा, काय चुका होता, असं पूर्ण आम्हाला डिटेल जर आयडियाज कळाल्या तर हा विषय आम्ही नक्की स्कोर करू शकतो. सो मित्रांनो, तुमच्या या रिक्वेस्टमुळे आम्ही आज या विषयातील एक्सपर्ट फॅकल्टीला आमंत्रित केलं आहे, ज्यांचं नाव आहे प्रोफेसर हिरालाल पवार सर. नमस्कार सर. सरांचं आज आपण स्वागत करूया. सरांचा 8+ इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि सरांनी आतापर्यंत नंबर ऑफ टाइम हा विषय शिकवला आहे, चेक केलेला आहे आणि एकदम सरांचा यावर प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे. सो सर आज याच्यात आपल्या ज्या ज्या डाऊट्स आहेत सर्व आयडियाज क्लिअर करतील आणि याच्यानंतर मी खात्री देतो की तुम्हाला हा मॉस किंवा याला जुन्या काळी सॉम म्हणायचे आणि तसंच SM पण म्हणता, या विषयामध्ये याच्यानंतर तुम्हाला कुठली गॅरंटी राहणार नाही एवढी मी खात्री देतो. सो आपण पुन्हा एकदा सरांचं वेलकम करूया आणि आपल्या या पॉडकास्टला, आजच्या एक्सपर्ट टॉकला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही वही पेन घेऊन घ्या. सर काय महत्वाचं सांगेल ते लिहत जा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, सॉलिड मेकॅनिक्स किंवा सिव्हिल मध्ये बॉस नियर अबाउट सेमच विषय आहे. येस, सो त्यामुळे आपण या पॉडकास्टमध्ये दोन्ही मिळून एकत्रच हा पॉडकास्ट घेतोय, मॉस आणि सॉम साठी, SM साठी. येस, सो एक जनरली मला विचारायचं सर की हा विषयाचा एकंदरीत युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती पर्सेंटेज लागतो? प्रथमतः मी खैरे सरांना धन्यवाद करतो की विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा त्यांच्या माइंडमध्ये जे काही कन्फ्युजन असतं, जे काही क्वेश्चन्स असतात ते क्लिअर करण्यासाठी तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेऊन हा पॉडकास्ट आज रिलीज करत आहात. तर त्याबद्दल नक्कीच धन्यवाद देईल विद्यार्थ्यांकडनं पण आणि मलाही त्याचं संधी दिली आहे जे काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी. करेक्ट. तर ओव्हरऑल जर बघितलं सर तर जर पूर्वीपासून आपण जर बघत आलो तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा सॉम नावाने सब्जेक्ट असायचा. बरोबर. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तोच आता फक्त मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर झाला, मॉस झाला. जसं की विद्यापीठामध्ये दर 4-5 वर्षांनी सिलेबस डिस्कशन रिवाइज होत असतं, तसंच तो आता सॉलिड मेकॅनिक्स हा मेकॅनिकलच्या किंवा ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बरोबर. तर ओव्हरऑल बघितलं तर आतापर्यंत मोर दॅन 50 to 60% हा रिझल्ट गेलेलाच नाहीये विद्यार्थ्यांचा. आणि त्यातल्या त्यात हे तरी रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी झालं. त्यातल्या त्यात जे असे काही विद्यार्थी की ज्यांनी कधी लेक्चर अटेंड केलेले नसतील तर त्यांना तो 100% ऑप्शनचाच विषय बरोबर आजपर्यंत राहत आलेला आहे. करेक्ट. तर आता जर आपण बघितलं तर या मागची सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असते सर म्हणजे विद्यार्थ्यांचं त्याच्या मागचं बेसिक फंडामेंटल्स. ओके, बॅक का राहतो सर मग? येस, तर होतं काय माहितीये का, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, तुमच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पासून, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पासून ते सॉलिड मेकॅनिक्स पर्यंत. बरोबर. तर पहिलं म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा सब्जेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकदम भयावह असतो. बरोबर. अरे हा सब्जेक्ट खूप टफ आहे बरं का, याच्यामध्ये खूप इक्वेशन्स आहे, खूप न्यूमेरिकल्स आहे. मग हे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, हा पहिला त्यांना काय करतो, त्या सब्जेक्ट पासून पळवतो. करेक्ट. आणि मग पुढे त्यांना कळतं की ते त्यात ओपनच करत नाही, त्यात घुसतच नाही आणि त्या सब्जेक्टमध्ये जोपर्यंत एंट्री करत नाही तोपर्यंत त्यांना खरंच कळत नाही की हा खरंच एवढा डीप लेवलला डिफिकल्ट आहे का. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ते काय करतात, पहिलं गेटच बंद करून टाकतात. हा त्यातलं महत्वाचं रिझन होतं. करेक्ट. आणि मग पुढच्या रिझन मध्ये जर बघितलं तर बेसिक फंडामेंटल्स खूप गरजेचं आहे. नाउअडेज काय झालंय की मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही एक्सपिरियन्स करतो की विद्यार्थ्यांमध्ये ना बेसिक फंडामेंटल्स जाणून घेण्याची कॅपॅसिटी नाही, अदरवाईज ते पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. ओके, म्हणजे बेसिक गोष्टी, त्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या लॅग ज्या होतात त्याने बऱ्याचशा गोष्टी त्यांना अफेक्ट करतात एक्झाम. म्हणजे प्रॉब्लेम समजला तरी सोडवायला गेलं की अर्धाच कम्प्लीट होऊन जातो, करेक्ट येत नाही. येस, बेसिक टर्मिनॉलॉजी, सिम्प्लिफिकेशन, कॅल्क्युलेशन, कॅल्सी यूज हे क्लिअर नसल्यामुळे. येस. ओके, या सगळ्या गोष्टी त्यांच्या रिझल्टला अफेक्ट करत असतात. येस, मुलांनो सरांनी सांगितलं की बेसिक गोष्टी आहे याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे. याच्यामुळेच हा सॉम मॉस आणि एक भीती पण मुलांनी घालून दिलेली, याच्यामुळे हा बॅकलॉग राहण्याचं कारण आहे. सो ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर आउट करा. सर, एक जनरली पेपर तुम्ही एवढ्या वेळा चेक केलाय, सो पेपर चेकिंग मध्ये अशा काय सिली मिस्टेक्स होते? एखाद्या मुलांनी समजा पेपर लिहिलाय 70चा पण त्याला आले फक्त 45 मार्क, सो काय असे सिली मिस्टेक्स मुलं करतात आणि ते अवॉइड करावे मुलांनी यावेळी पेपरमध्ये? येस, दॅट्स इट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सर. मुलांसाठी हा नक्कीच खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. येस सर. काय होतं जनरली
मुलं बरेचसे असतात, म्हणजे टॉपर पासून ते मिडल लेवल पर्यंतचे सगळ्याच रेंजचे मुलं कॉमन मिस्टेक करतात. ती म्हणजे काय, की त्यांना क्वेश्चन माहित असतो, त्याचा आन्सरही लिहिता येतं, बरोबर, पण बऱ्याचदा मॅक्सिमम विद्यार्थ्यांची न्यूमेरिकल बेस्ड जे सब्जेक्ट असतात, जसं की आता SM झालं, मॉथ झालं, हे न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट, FM तर याच्यामध्ये ते काय करतात की प्रॉपर स्टेप वाईज जात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता स्टेप वाईज न गेल्यामुळे काय होतं की त्यांचे जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स त्या स्टेप मध्ये सॉल्व्ह करताना मध्ये कुठेतरी लिहून टाकलेले असतात, आणि ज्यावेळेस एक्झामिनरला नंबर ऑफ पेपर चेक करायचे असतात त्यावेळेस त्या स्टेप वाईज याच्यामध्ये ते मार्क्स कुठेतरी एक एक लॅग व्हायला लागते, मिस होतात. आणि मग कम्युलेटिव्हली जर बघितलं तर स्टुडंटला वाटतं मी आउट ऑफ 70चा पेपर सॉल्व्ह करून आलो, करेक्ट, आणि मला पुढे मार्क्स किती मिळाले, 40-45. करेक्ट. तर माझं बेस्ट सजेशन विद्यार्थ्यांना हे असेल की तुम्ही ऍटलिस्ट क्वेश्चन बघितल्यानंतर त्याच्या स्टेप्स वाईज तुम्ही सोल्युशन द्यायला सुरुवात करा. काय असतं स्टेप वाईज द्यायचं म्हणजे काही वेगळं काही करायचं का नाही, तुम्ही जे घेताय ना, आता समजा मी जर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये समजा जर बकलिंग ऑफ कॉलमचं एखादं न्यूमेरिकल घेतलं, तर बकलिंग ऑफ कॉलम मध्ये पहिली स्टेप माझी ही असायला पाहिजे की आपल्याला ज्या 4 एंड कंडिशन्स असतात त्यानुसार कुठली एंड कंडिशन आलेली आहे, तर आय हॅव टू मेन्शन दॅट एंड कंडिशन्स. बरोबर, त्याच्यानुसार मग मी स्टेप 2 ला काय म्हणेल की L इज इक्वल टू L डिपेंड्स ऑन एंड कंडिशन्स. मग तिसऱ्या स्टेप्सला मी काय करेल की जो काही रँकिंग किंवा इलरचा फॉर्म्युला आहे त्यातल्या पहिल्या अननोन कंडिशनला सॉल्व्ह करताना ते मेन्शन करेल. म्हणजे एक एक स्टेप्स घेऊन मी त्याच्यापर्यंत जाईल. करेक्ट. आणि मग मला कळतं किंवा एक्झामिनरला कळतं की चेक करताना यस याने आतापर्यंत एवढ्या 4 स्टेप मध्ये एवढे आन्सर काढलेत, कदाचित शेवटचं काहीतरी चुकलं असेल तर 6 आउट ऑफ मला कुठेतरी ते 4 to 5 मार्क्स 100% मिळतात. करेक्ट. हे सगळ्यात महत्वाचं असतं. स्टेप्सला मार्क आहेत कसं? यस, हा, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांमध्ये ही खूप मोठी भीती आहे. आता जनरली सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना ही खूप भीती असते सर. त्यांना ऍक्च्युअली तेवढा एक्सपिरियन्स आलेला नसतो, 2-3 सेमिस्टर झालेले असतात, आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी कोणतरी बिंबवलेलं असतं. म्हणजे हे चुकीचं जे डिस्कशन बाहेर फिरतं ना, ते असतं की अरे स्टेप्सला मार्क्स नसतात. बरोबर, आणि तुझं आन्सर चुकलं की तुला 0 मार्क्स मिळतात. करेक्ट. तर हे अतिशय चुकीचं आहे. ही समज खूप चुकीची आहे जी विद्यार्थ्यांनी आताच काढून टाकली पाहिजे. करेक्ट. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या स्टेप सॉल्व्ह करता ना त्या स्टेप वाईज आन्सरला प्रत्येकाला मार्क्स असतात, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ते फॉर्म्युले तिथे मेन्शन करत चला, त्याला सुद्धा मार्क्स असतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 8 मार्कचा क्वेश्चन आहे, 8 मार्कचा क्वेश्चन आहे, त्या 8 मार्कच्या क्वेश्चन मध्ये जनरल आपण 5 ते 6 स्टेप्स पकडू, राईट. तर त्याच्यामध्ये त्याला 3 ते 4 फॉर्म्युले लागले. बरोबर. मग प्रत्येक स्टेपला त्याने आधी फॉर्म्युला मेन्शन करून जर आन्सर काढलं, आणि कदाचित त्याचं कॅल्क्युलेटर स्पीड कमी असेल म्हणून काहीतरी आन्सर चुकलं, बरोबर, प्लस मायनस घेताना मिस्टेक झाली म्हणून त्याचं ते आन्सर चुकलं, तर त्या स्टेप्समध्ये त्या फॉर्म्युला मेन्शन केल्यामुळे त्यांनी ती मेथडॉलॉजी अप्लाय केल्यामुळे त्याला ऍटलिस्ट 8 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतातच. करेक्ट. म्हणजे तुम्हाला इथे तुमचा आन्सर चुकूनही तुम्हाला 50% नियर अबाउट स्टेपला मार्क्स मिळतात. म्हणजे बघा कुठे 0 आणि कुठे 4, दॅट इज द डिफरन्स. म्हणून स्टेप वाईज सॉल्व्ह करायला त्यात आलेल्या प्रत्येक फॉर्म्युलेला प्रत्येक स्टेजला तुम्ही तिथे लिहित चला, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. सर, एक ओव्हरऑल आता तुम्ही पेपर चेक करता, सो पेपर लिहिताना आता आपण इथं बघितलं काय मुलं मिस्टेक्स करतात, पण असा एक आउट ऑफ मार्क एखाद्या विद्यार्थ्याला समजा घ्यायचे किंवा आता 70 आउट ऑफ 60 अबोव्ह जायचे, तर एक स्टँडर्ड पेपर कसा लिहायला पाहिजे, किंवा एक्झामिनर म्हणून पेपर चेकर म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्याकडनं स्टँडर्ड पेपर? सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, विद्यार्थ्यांची कॉमन चूक जी असते की मी प्रत्येक क्वेश्चनचा AB मध्येच कुठला तरी मला एक्स्ट्राचा क्वेश्चन येतो म्हणून तो मध्येच लिहून ठेवणं. बरोबर. मी म्हणजे जनरली सिक्वेन्स फॉलो केलीच पाहिजे असंही नाहीये, बट जर तुम्ही खरंच जनरली सिक्वेन्स वाईज गेलात आणि ऑरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या फंड्यात न पडता परफेक्ट एक क्वेश्चन त्याचा सब क्वेश्चन घेत जर प्रॉपर आन्सर सॉल्व्ह केले, आन्सर केल्यानंतर त्याला कम्प्लीट बॉक्स आउट केलं, त्याला हायलाइट केलं, कुठेतरी त्याला ॲरो मेन्शन केला, तर त्या स्टेपनी काय होतं सर, एक्झामिनरची जी सायकोलॉजी असते, माइंड सायकोलॉजी, ती एकदम अतिशय एकदम सरळ होऊन जाते. बघा आता जर तुमच्या समोर एखादा पेपर आहे आणि तुम्हाला त्याचं वाचून एखादा न्यूज पेपर आहे आणि तो तुम्हाला रीड करायला लावला, आणि त्या न्यूज पेपरमध्ये तुमच्या घरातल्या एखाद्या लहान मुलाने अशा 4-5 रेगुट्या ओढून ठेवल्या, तर जनरली आपल्याला काय होतं, खराब वाटेल. यस, आपल्याला वाचताना कुठेतरी माइंड सायकोलॉजी चेंज होऊन जाते, किंवा आपण अवॉइड करतो, जाऊ ते पेज नंतर बघू. सो सिमिलर कन्सेप्ट ही एक्झामिनरची असते. त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन हे उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा.
आणि फॉलो करा सिक्वेन्सला. आणि मला येतं म्हणून मग एक्स्ट्राचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि तो मध्येच करून ठेवला, मग ह्या गोष्टी काय होतात की कुठेतरी प्रत्येक क्वेश्चनचा एक मार्कचा काउंट करून तो तिथे आपल्याला पुट करायचा असतो. बरोबर. आणि मग काय होतं की तिथे डिस्ट्रक्शन आलं की मग कुठेतरी ते मार्क्स कट व्हायला लागतात. तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्ही सिक्वेन्स वाईज फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही येतंय तेवढंच आन्सर व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे खूप महत्वाचं असेल. बरोबर सर. एकंदरीत आता ह्या आपण मॉस किंवा सॉम म्हणूया, सो याचा अभ्यास कसा करायला हवा मुलांनी, अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी असायला हवी? येस. आता मी अशा केसमध्ये म्हणजे ह्या सब्जेक्टच्या स्टडीमध्ये मी विद्यार्थ्यांना 3 कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो. ओके. म्हणजे आपण एक अशी कॅटेगरी पकडूया जी सगळ्यात महत्वाची आहे, म्हणजे ज्यांना या पॉडकास्टचा सगळ्यात जास्त युज होणार आहे. ओके. म्हणजे ती कॅटेगरी म्हणजे ज्या मुलांना मला हा सब्जेक्ट पास व्हायचंच आहे. येस. सो पासिंग इज माय फर्स्ट क्रायटेरिया. मग ते मला किती मार्क्स तिथे मला टॉपर व्हायचं नाही. येस येस. तर त्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही मागचे 3 क्वेश्चन पेपर आहे ना स्वतः तुमच्या हातात ते प्रिंट आउट केलेले असावे आणि त्याचं ऍटलिस्ट एक्झाम फेस करण्यापूर्वी तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे का ते सगळ्यात महत्वाचं, कारण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्हाला एक पॅटर्न दाखवून देतं की तुम्हाला मॅक्सिमम कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो. ओके. एक लक्षात ठेवा, आपण साधं ओरल जरी द्यायचे असेल ना ते माझ्या मित्राला मी विचारतो, बरोबर, अरे मध्ये कसे क्वेश्चन विचारले होते, साधारणतः कसं विचारतात, म्हणजे आपण कुठली तरी आयडिया घेतो ना. मग आपण मागच्या 3 क्वेश्चन पेपरचीच का, एक का नाही, कारण आपल्याला माहितीये जर तुमच्यासोबत एक मित्र असेल तर कसं ठरवणार मी बरोबर की तो बरोबर, पण तुमच्यासोबत अजून एक मित्र असेल तर तिथे 3 जण होतात, मग तो तुम्हाला जज करू शकतो, येस यू आर राईट ऑर यू आर रॉंग. त्या प्रकारे तुम्ही 3 क्वेश्चन पेपर जर घेतले ना तर 3 क्वेश्चन पेपर आपल्याला जजमेंट देतात की यस मला बकलिंग ऑफ कॉलम मध्ये इलर आणि रँकिंग करणंच आहे, मला टॉर्शन मध्ये डायमीटर शाफ्टची डायमीटर कॅल्क्युलेट करायला क्वेश्चन येतोच, मग ते हॉलो असो किंवा सॉलिड शाफ्ट असो. करेक्ट. मला मॅकॉलेज मेथड मध्ये सिम्पली सपोर्टेड बीम विचारलाच जातो, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो 3 क्वेश्चन पेपर घ्या. आणि मी तर जे काही मॉसचे विद्यार्थी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे त्यांना सांगेल की तुम्ही युनिट 3 मध्ये बेंडिंग स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस एक टी सेक्शन आणि आय सेक्शन परफेक्ट करूनच जा. तेच मेकॅनिकलच्या स्टुडंटला त्याच टॉपिक रिलेटेड मी बेंडिंग स्ट्रेस सजेस्ट करेल. जो आय सेक्शनचा असेल तो तुम्ही करूनच जा, तो अनसिमेट्रिक आय सेक्शन तुम्ही कराल. त्याच्यानंतर जर युनिट 4 कडे गेलं तर मॉसच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये टॉर्शनवर डायमीटर ऑफ शाफ्ट ज्याच्यात हॉलो डायमीटर आणि सॉलिड असे 2 असतात, तुम्ही हॉलो परफेक्ट करून जा. आणि त्याच्याच सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहे तर ते त्याच्यामध्ये नॉर्मल आणि टँजेन्शियल स्ट्रेसेस चे जे न्यूमेरिकल्स असतात ते तुम्ही परफेक्ट केले पाहिजे. आता हे जे टॉपिक मी इथे डिस्कस करतोय ना मॉस आणि SM वाईज, हे तुम्ही आता लगेच नोट डाऊन केले पाहिजे, कारण हेच तुम्हाला परफेक्ट पासिंग देणारे टॉपिक्स आहेत. आणि तेच मॉसच्या विद्यार्थ्यांचं जे 5th युनिट आहे त्या 5th युनिटमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं तुमचं जे काही बकलिंग ऑफ कॉलम्स आहेत त्याचे बेंडिंग स्ट्रेसेस आहे याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि लास्टला मग तुम्हाला युनिट लोड मेथड आहे ट्रस्टची, ती हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शनला विचारलीच जाते. म्हणजे तुमचा 7वा आणि 8वा क्वेश्चन याच्यात ते कंपल्सरी दोघांमध्ये येतं. आणि त्यावर लास्ट आहे ते म्हणजे मॅकॉलेज मेथड. मॅकॉलेज मेथडने बीम डिफ्लेक्शन हे तुम्हाला कंपल्सरी येतं म्हणजे येतं. आता हे का सांगतोय मी, कारण आपण काय करतो एक्झामचा स्टडी करत असताना एक विचार येतो की मी हा क्वेश्चन करतोय, हा टॉपिक करतोय, पण हा एक्झामला येईल का. बरोबर. तर मी जे टॉपिक आता तुमच्या समोर डिस्कस केले हे 100% येणारे आहेत. येस. त्यावरचे न्यूमेरिकल तुम्ही केलेच पाहिजे. करेक्ट. तसंच सॉलिड मेकॅनिकच्या विद्यार्थ्यांनी बेंडिंग स्ट्रेसेस कंबाईन अँड बेंडिंग स्ट्रेसेस जे लास्ट युनिट आहे त्याच्यात शाफ्टवरचे पण बेंडिंग स्ट्रेसचे न्यूमेरिकल कंपल्सरी 2 क्वेश्चन मध्ये येतात. म्हणजे तुम्हाला तिथे ऑप्शन नाहीये की मी करून गेलो आणि तो आलाच नाही, तो कंपल्सरी येणारच आहे. म्हणजे तुमच्या 7व्या क्वेश्चन मध्ये पण 8व्या क्वेश्चन मध्ये पण सेम तुम्ही बकलिंग ऑफ कॉलम. आणि तुम्हाला माहितीये ऍज कम्पेअर टू मॉस मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना तो टॉपिक छोटासा आहे, थोडासाच आहे, आणि तो कंपल्सरी तेवढा येतोच. त्याच्यामुळे तुम्ही बकलिंगच्या ज्या 4 कंडिशन्स आहे कॉलमच्या एंड कंडिशन्स त्यावरनं इलर्स आणि रँकिंगवर तुम्हाला एक न्यूमेरिकल कंपल्सरी येणार आहे, ते करा. आणि ते खूप इझिली तुम्हाला सॉल्व्ह होईल असं आहे, म्हणजे त्यात खूप काही स्टेप्स नाही आहेत. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तो टॉपिक 6 मार्काचा तुम्ही कराच. येस. म्हणजे हे पासिंगच्या विद्यार्थ्यांना
पासिंग प्लस घेऊन जाणारे टॉपिक्स आहे. याच्यामध्ये पासिंगचं पण आणि ज्या ऍव्हरेज विद्यार्थ्याचं पण काम होतंय. येस, ऑब्व्हियसली टॉपर स्टुडंटनी पण हे फॉलो करणं गरजेचं आहे. टॉपरला ऑलवेज ते येऊनच जाईल. सर, आता असं महत्वाचा प्रश्न की IMP सांगा ना, की ज्याच्यावरती फिक्स प्रश्न येणार मॉस आणि सॉम वाईज म्हणजे SM वाईज. ओके, युनिट वाईज आधी आपण मॉसचं घेऊया. सिव्हिलचे जे मुलं असतील त्यांनी आता हे युनिट 3, 4, 5, 6 तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे टॉपिक्स सांगणार आहेत ते लिहून घ्या. मग आपण नंतर सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे सॉम वर येऊया. सो पहिल्यांदा सर मॉस साठी सांगा युनिट वाईज. आता सिव्हिलच्या विद्यार्थ्यांचा जो मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आहे तर त्यांनी युनिट नंबर 3 मध्ये जर गेलं तर तुम्हाला शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस इन बीम ओके हे कंपल्सरी असतं. आणि एक लक्षात ठेवायचं, शिअर स्ट्रेस हा मॅक्सिमम T सेक्शनवर विचारला जातो. टी म्हणजे काय, त्याचा क्रॉस सेक्शन ऑफ बीमचा जो T सेक्शन आहे. आणि बेंडिंग स्ट्रेस इन बीम हा I सेक्शनवर मॅक्सिमम विचारला जातो. बघा मी काय म्हणतोय, बेंडिंग स्ट्रेस मॅक्सिमम I सेक्शनचं करणे आणि शिअर स्ट्रेस T सेक्शनचा. हे झालं तुमचं युनिट 3 मध्ये कंपल्सरी तुम्हाला एवढंच येणार. त्याच्यानंतर युनिट 4 वर ज्याच्यामध्ये तुमचे 2 पार्ट्स आहेत, एक आहे हाफ पार्ट टॉर्शनचा आणि सेकंड पार्ट आहे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेनचा. राईट. तर टॉर्शन मध्ये मगाशीच मी सांगितलं की शाफ्टची डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी जे न्यूमेरिकल्स आहेत, मग त्यात सॉलिड शाफ्ट पण आहे आणि एक हॉलो सर्क्युलर शाफ्ट पण आहे. तर मी तुम्हाला मॅक्सिमम सजेस्ट करेल की हॉलो सर्क्युलर शाफ्टचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते माझे कंपल्सरी मला ते आलेच पाहिजे, त्याचं प्रिपरेशन माझं झालंच पाहिजे. ओके. आणि त्यातला सेकंड पार्ट आहे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेनचा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा आणि पटकन समजणारा पार्ट आणि तो कंपल्सरी येतोच, तो म्हणजे काय की फाइंड आउट टँजेन्शियल, नॉर्मल अँड रिझल्टंट स्ट्रेसेस आणि ऑब्लिक्विटी अँगल. या चारही गोष्टी एका न्यूमेरिकल मध्ये विचारतात, ज्याच्यामध्ये सिग्मा X सिग्मा Y दिलेला असतो. तर तो तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आणि समजण्यासाठी खूप इझी आहे. त्याच्यामुळे तो क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करायचा. करेक्ट. हे झालं क्वेश्चन नंबर युनिट नंबर 4 साठी. आता युनिट नंबर 5 कडे जाऊया. युनिट नंबर 5 मध्ये तुम्हाला जे काही 2 पार्ट्स आहेत, तर युनिट नंबर 5 मध्ये आपण जर बघितलं तर युनिट नंबर 5 मध्ये तुम्हाला ऍक्सिअली अँड इसेंट्रिकली लोडेड कॉलम नावाचं पूर्ण युनिट आहे. बरोबर. आता ऍक्सिअली म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 2 आपल्याला फॉर्म्युलेज आहेत, एक म्हणजे इलर्स फॉर्म्युला आणि सेकंड म्हणजे रँकिन्स फॉर्म्युला. म्हणजे तुमचं हाफ युनिट इलर्स आणि रँकिन यावर कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे. म्हणजे इलर्स फॉर्म्युल्यावर क्रिपलिंग लोड कसा फाइंड आउट करायचा, त्याच्यानंतर रँकिन फॉर्म्युल्याने क्रिपलिंग लोड कसा फाइंड आउट करायचा, याचे न्यूमेरिकल केले ना तर दोघंही क्वेश्चन कव्हर होतात. बघा म्हणजे तुमचे 6 आणि 6 12 मार्क्स फिक्स होतात. आणि राहिला जो तिसरा क्वेश्चन आहे, आणि कंपल्सरी युनिट नंबर 5 वर विद्यार्थ्यांना ABC असे 3 क्वेश्चन येतातच. करेक्ट. मग तुम्हाला C साठी अटेम्प्ट करताना तुम्हाला आहे कंबाईन आणि बेंडिंग स्ट्रेसेस इन कॉलम, आणि त्याच्यातच इसेंट्रिकली लोडेड एक ऑरला येतो. म्हणजे वर कंबाईन स्ट्रेसेस विचारलं तर खाली इसेंट्रिकली लोडेड वर, ज्याच्यात EX आणि EY आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे ते दोघं ऑप्शनला झाले. त्यातला तुम्ही एक जरी टॉपिक केला तरी तुम्ही ABC सॉल्व्ह करू शकता. येस. तर मी तुम्हाला तिथे सजेस्ट करेल तुम्ही कंबाईन स्ट्रेसेस केलं तर अतिउत्तम. ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स स्टेप आहे ती म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस, हे दोघांची ऍडिशन करायची, मायनस करायचं, सिग्मा मॅक्स सिग्मा मिड, म्हणजे जनरलाइज स्टेप्स आहे. बरोबर. त्यानुसार तुमचं 5वं युनिट कव्हर होतं. आणि राहिलं आता 6th युनिट. 6th युनिट मध्ये सगळ्यात महत्वाचं 2च टॉपिक आहेत. एक म्हणजे मेकॉलेज मेथड, ज्याच्यातनं आपल्याला डिफ्लेक्शन ऑफ बीम काढायचं असतं, स्लोप अँड डिफ्लेक्शन. आणि दुसरं आहे ते म्हणजे युनिट लोड मेथड, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिफ्लेक्शन. तर विद्यार्थ्यांनो दोघही क्वेश्चन कंपल्सरी येतात. म्हणजे काय, वर मेकॉलेज मेथड आलं तर खाली पण मेकॉलेज मेथडच आहे, फक्त एवढंच आहे की वर सिम्पली सपोर्टेड बीम असेल, खाली कॅन्टिलिव्हर बीम असेल. तर तुम्हाला मी सजेस्ट करेल सिम्पली सपोर्टेड बीम बाय मेकॉलेज मेथड आजच तुम्ही काय करायचं, फिक्स करून टाकायचं. आणि त्याच्यासोबत तुम्हाला युनिट लोड मेथड, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल दोघांमध्ये फरक नाहीये. व्हर्टिकल म्हटलं की F(y) समेशन F(y) मध्ये फरक होतो, हॉरिझॉन्टल म्हटलं की F(x). त्याच्यामुळे युनिट लोड मेथड ऑफ ट्रस, जे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये फक्त जॉईंट मेथड म्हणून आहे, एवढं सोपं आहे. तर हे तुम्हाला फिक्स करायचं आहे. एवढ्या टॉपिक वरचे एक एक न्यूमेरिकल जर तुम्ही प्रॉपर प्रिपेअर केले तर यू विल गेट नॉट 28 मार्क्स आउट ऑफ 70, 60 अबव. यस, 40 to 45 मिनिमम. इझिली.
यस. सो मित्रांनो, सरांनी एकदम पेपर पॅटर्न आणि मोस्ट IMP क्वेश्चनच तुम्हाला देऊन दिले. सिव्हिल झालं, मॉस झालं. आता आपण मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन रोबोटिक्सला जो सॉम आहे म्हणजे सॉलिड मेकॅनिक्स, ज्याला आता SM म्हणतात, त्याच्यावर येऊया. त्याचे पण आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पेपर पॅटर्न वाईज सर सांगतील. ते आता मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल, ऑटोमेशन रोबोटिक्सच्या मुलांनी, सॉमच्या मुलांनी म्हणजे सॉलिड मेकॅनिक्सच्या मुलांनी आता लिहून घ्या. येस. आता सॉलिड मेकॅनिक्स मध्ये जर बघितलं तर युनिट नंबर 3 मध्ये तुमचे 2 पार्ट्स येतात. पहिलं पार्ट येतं शिअर आणि बेंडिंग स्ट्रेस मिळून, म्हणजे बघा तुमच्या हाफ पार्ट मध्ये दोघं पण आहे. मग आता काय होईल, त्या हाफ पार्टवर क्वेश्चन 1 मध्ये एका ठिकाणी शिअर स्ट्रेस येईल, एका ठिकाणी बेंडिंग स्ट्रेस येईल. बरोबर. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, मॅक्सिमम बघा ज्यांना पासिंग प्लस मार्क्स घ्यायचे, तुम्ही बेंडिंग स्ट्रेस हा कंपल्सरी करून जा. बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेशन करणं इझी आहे ऍज कम्पेअर टू शिअर स्ट्रेस, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनसिमेट्रिकल आय सेक्शन हा कंपल्सरी करून जा. करेक्ट. आता राहिलं त्यातला बी क्वेश्चन, तो तुम्हाला 9 मार्क्सला येणार. आता राहिला 9 मार्क्ससाठी, कारण तुमचं युनिट नंबर 3 हे 18 मार्क्ससाठी आहे. तर त्याच्यात सेकंड पार्ट जो आहे तो तुमचा मेकॉलेज मेथड, डिप्लेक्शन इन बीम. तर त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम विथ मेकॉलेज मेथड कंपल्सरी करून जाणे, आणि त्याच्यात डिफ्लेक्शन अंडर इच लोड विचारतात, त्याच्यामुळे त्या स्टेप्स पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. येस. येस. आता राहिलं युनिट नंबर 3 कम्प्लीट झाला. आता 4 मध्ये, आता युनिट नंबर 4 मध्ये पण परत 2 पार्ट येतात. एक येतं टॉर्शन, त्याच्यामध्ये सॉलिड आणि हॉलो सर्क्युलर, जे मी सिव्हिल साठी सजेस्ट केला. सेम क्वेश्चन मेकॅनिकलच्या पण विद्यार्थ्यांना येतात टॉर्शन वरचे. आणि त्याच्यात सेकंड पार्ट येतो तो तुमचा आहे, तो आहे बकलिंग ऑफ कॉलमचा. तर तुमच्यासाठी तो इतका सोपा पार्ट आहे की त्याच्यामध्ये 4 एंड कंडिशन्सवर कुठली तरी एक एंड कंडिशन येते, आणि तुम्ही तिथे तुम्हाला क्रिपलिंग लोड बाय इलर्स और रँकिन दोघांपैकी एक विचारतात. त्याच्यामुळे तुम्ही ते दोघं फॉर्म्युले करून गेले तर सेम मेथड्स. यस. यस. आता राहिलं युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 5 मध्ये परत तुम्हाला 2 पार्ट्स येतात. युनिट नंबर 5 चा पहिला पार्ट येतो प्रिन्सिपल स्ट्रेसेस, जो की अगदी सोपा आहे सेकंड पार्टच्या कम्पॅरिझननी. तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला सेम सिव्हिल साठी मी जे सांगितलं तेच न्यूमेरिकल इकडे पण येतात. जे काही नॉर्मल, टँजेन्शियल, ऑब्लिक्युटिव्ह अँगल, रिझल्टंट स्ट्रेसेस, सिग्मा एन, सिग्मा टी, सिग्मा आर, राईट, सिग्मा मॅक्स, सिग्मा मीन, सिग्मा एक्स, यावरचे न्यूमेरिकल्स. आणि सेकंड जो पार्ट आहे तो आहे तुमचा थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर. आता तुम्हाला माहितीये का, या सेकंड पार्ट मध्ये तुमचा जो क्वेश्चन नंबर असेल, म्हणजे 1, 2, 3, 4 झाला, आता 5, 6 क्वेश्चन मध्ये तो दोघं ठिकाणी येतो. अरे बाप. म्हणजे 5 मध्ये पण इलास्टिक, यस, थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर क्वेश्चन येतो, 6 मध्ये पण येतो. म्हणजे कंपल्सरी तो टॉपिक आहे. फक्त एवढा आहे, तो अंडरस्टँडिंग साठी थोडा डिफिकल्ट आहे, पण तुम्हाला नक्कीच त्याचे जर सोल्युशन बघितलं तर ते सोपे आहेत, एवढं काही अवघड नाही आहे. फक्त फॉर्म्युले थोडे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ते कंपल्सरी येणारच आहे. बरोबर. यस. आता राहिला लास्ट जो काही युनिट नंबर 6 आहे. तर युनिट नंबर 6 मध्ये तुम्हाला फक्त कंबाईन स्ट्रेसेस इन कॉलम, आणि त्याला और एक पार्ट आहे तो म्हणजे तुमचा मेकॅनिकल असल्यामुळे त्यांना बेंडिंग स्ट्रेसेस इन शाफ्ट पण आहे. ओके. आता बेंडिंग स्ट्रेसेस इन शाफ्ट मध्ये तुमचं वरचं सगळं रिपीट होतं. म्हणजे काय, प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेनचा पण फॉर्म्युला येतो, टॉर्शन ऑफ शाफ्टचा पण फॉर्म्युला येतो, त्याच्यानंतर पॉवर इन शाफ्टचा पण फॉर्म्युला येतो. ग्रेट. या तिघांचं मिळून तो एक टॉपिक झालेला आहे, आणि त्यात तुम्हाला सिव्हिलला नाहीये. तो सिव्हिलला नाहीये. करेक्ट. यस. तो हा वेगळा पार्ट तुमचा येतो, आणि थिअरी ऑफ इलास्टिक फेल्युअर हा ऍज कम्पेअर टू सिव्हिल वेगळा येतो. यस. जसं त्यांच्याकडे युनिट लोड मेथड होती तशी यांना नाहीये. तर हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सजेस्ट केले यावर कंपल्सरी क्वेश्चन आहे, तर ते तुम्हाला प्रिपेअर करणंच आहे. आणि यावेळी केलं सर तर त्याला 60चा पेपर तर अटेम्प्ट होणार. हे पासिंग नाही, हे मोर दॅन पासिंग असेल. बरोबर. 60चा अटेम्प्ट केला, 60-65 मार्काचा, तो आरामात 45च्या रेंज मध्ये आरामात जाऊ शकतो. करेक्ट. सर आता एक 1 लास्ट क्वेश्चन, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एका मुलाने विचारलं होतं की सर 3 मार्कचे पेपर अवेलेबल आहे, सो मी तिन्ही पेपर विथ ऑप्शन म्हणजे 70-70 140चा असे 140 140 140 42 42 420 मार्काचे 3 पेपर जर एकदम तोंडपाठ केले, सोडवले, 2.5 तास टाइम लावला, सोडवला, पूर्ण असे जर परफेक्ट केले तर मला स्कोरिंग होईल का, किंवा त्या PYQचा फायदा होतो? मी तर म्हणेल की तो इनसेमचे मार्क्स ऍडव्हान्स मध्ये ठेवून इकडे पासिंग काय, तो इकडे टॉपर सुद्धा येऊ शकतो. जबरदस्त. कारण मी या पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस जनरलाइज आपलं डिस्कशन झालं होतं की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं 3 क्वेश्चन पेपर हे खूप महत्वाचे. आणि 3च का, त्याचं पण मी तुम्हाला सिम्पल एक एक्झाम्पल दिलं. तर 100% प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, हे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या की विद्यापीठाच्या
सर्क्युलरमध्ये क्वेश्चन पेपर येण्याची ही एक खूप चांगली पद्धत आहे की विद्यार्थ्यांना ते फेस करताना पण एवढी डिफिकल्टी लेवल यायला नको, की मागच्या क्वेश्चन पेपरनुसार आपले काही जनरलाइज पॅटर्न असतात, त्यानुसार सिलेबस असतो, क्वेश्चनही तसे दिले जातात, पण विद्यार्थ्यांना काय वाटतं की खूप डिफिकल्ट असतं. पण तुम्ही ज्यावेळेस मागच्या क्वेश्चन पेपरचा एकदा सराव करता ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे हे तर मी केलं असतं तर जमून गेलं असतं, कदाचित मागचा अटेम्प्ट मी असंच पास होऊन गेलो असतो. हे खूप महत्वाचं असतं. यस सर. लास्ट क्वेश्चन, जे मुलं आता गोल्डनला आहे, क्रिटिकलला आहे, करेक्ट, जे मॉस किंवा सॉन्ग क्लिअर केल्याशिवाय सेकंड इयरचा बी ला जाऊ शकत नाही, त्यांना काय सल्ला देशाल? कारण खूप मुलं क्रिटिकलला आहेत आता. ओके, तर मगाशी मी जे इम्पॉर्टंट टॉपिक सरांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला जे सांगितले, तर ते तुमच्याकडे नोट डाऊन असायला पाहिजे. तर मी त्यावरच 1-2 मिनिटात बोलतो. तर सर, त्यांनी त्या टॉपिकला आहे ना, त्या टॉपिकचं प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल हे कंपल्सरी त्यांना सॉल्व्ह करणंच आहे, प्रॅक्टिस करणंच आहे. कारण हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं की मला कुठलं तरी एक इम्पॉर्टंट IMP 1-2 मिळून जाईल आणि त्यावर मी एक्झामला जाऊन पास होईल, ही एक काय असते, एक माइंड सायकोलॉजी असते की जे सपोर्ट म्हणून आपल्याला काम करते. पण एक लक्षात घ्या, पेपर तुम्हालाच लिहायचा आहे, बरोबर, तुम्हालाच फेस करायचं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे, की ज्याला कुठलाही ऑप्शन नसतो. हा, एवढं आहे की मी भर एवढी प्रॅक्टिस करण्यापेक्षा काहीतरी ऑप्टिमाइज मिळालं ना, की मला मग थोडं सॅटिस्फॅक्शन मिळतं. बरोबर. तर त्या ऑप्टिमाइज वेसाठीच मी मगाशी जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले, त्यातले माझे एक एक क्वेश्चन कंपल्सरी, जे 3 क्वेश्चन पेपर मधले सुद्धा मी त्या टॉपिकला आधी बघेल. हा, सरांनी मला एवढं सांगितलं नाही कंपल्सरी येणारच आहे. जसं की आता सिव्हिलच्या मुलांसाठी मी म्हटलं की तुम्ही ट्रस्टचं युनिट लोड मेथड केलंच पाहिजे. तर क्वेश्चन पेपर, मागच्या 3 क्वेश्चन पेपर मधला तो क्वेश्चन कसा आला होता तो मी बघितलाच पाहिजे. हा, मी एकदा तरी तो सॉल्व्ह करून बघितलाच पाहिजे. एवढं जर तुम्ही केलं तर सर 100% यांचं हा सब्जेक्ट गोल्डन नसेल, बरोबर, किंवा तो क्रिटिकल नसेल. मुलांना सरांनी फार फार सुंदर मार्गदर्शन केलं. म्हणजे एवढं मोठं ते भीती असलेलं एवढं जाड पुस्तक, त्याच्यात एकदम सरांनी सार देऊन टाकले की काय करा, काय नाही, कशावर प्रश्न येणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, पेपर कसा चेक होतो, चेकरची मानसिकता काय असती, स्टेप्सला मार्क कशा दिल्या जातात, कसं स्टँडर्ड सोल्युशन लिहायचं. सो मला वाटतं यापेक्षा बेस्ट नॉलेज तुम्हाला कुठे भेटणार नाही. हा व्हिडिओ नक्की मॅक्सिमम मुलांना, मित्रांना शेअर करा, कारण त्यांना पण हा विषय तुमच्यासारखा स्कोर झाला पाहिजे. यस, आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, तसंच कमेंटही करा काही डाऊट्स असतील तर. आणि पुन्हा एकदा आपण सरांना धन्यवाद देऊया की सरांनी खूप खूप भारी मार्गदर्शन केलं. नक्की आपला पेपर यावेळी 100% आपण गॅरंटेडच स्कोर करू. सो थँक्यू सर वन्स अगेन. यस मित्रांनो, सरांनी दिलेल्या गायडन्समुळे आता कॉन्फिडन्स येतोय ना की हा विषय आपण स्कोर करू शकतो. करेक्ट. सो मग मी पुन्हा पुढे जाऊन सांगतो की तुम्ही सरांकडूनच हा विषय का शिकत नाही. तर सरांकडून हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरून पर्पल आर्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल आर्ट ऍप मध्ये आपल्या सरांचा पूर्ण या सब्जेक्टचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स आहे आणि मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या भाषेत आहे, जेणेकरून राहिलेल्या थोड्या दिवसात तुम्ही हा विषय सरांनी दिलेल्या आयडिया फॉलो करून सरांकडूनच शिकून घ्या आणि डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर बघून विषय एंड सेम मध्ये 70 पैकी 60च्या वरतीच जा. तसंच मनात अजून काही डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर पण दिलाय, आधी नंबरवरती कॉल करा, चर्चा करा, डाऊट्स क्लिअर करा आणि सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स नक्की सबस्क्राईब करा आणि हा सब्जेक्ट 100% गॅरंटीसह या एंड सेम मध्ये स्कोरच करा. थँक्यू.